ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेसह इतर दोघांना दिलासा, न्यायालयाकडून अटी शर्तीसह जामीन मंजूर। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे। त्यात 2 जण गंभीर जखमी झाल्याचं म्हटलं जाते। बेस्ट कर्मचाऱ्यांचे दिवाळी बोनसचे 31,000 बँक खात्यात जमा करण्यात आले। ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींची इत्थंभूत माहिती नागरिकांना मिळावी यासाठी जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे। अवैध पद्धतीने बाळाला दत्तक घेणाऱ्या 4 विरोधात गुन्हा दाखल, टिटवाळ्याच्या तालुका पोलिसांकडून चौकशी सुरू। भिवंडी कल्याण रोडवरील खड्ड्यांमुळे तोल जाऊन दुचाकी स्वाराचा मृत्यू। पोषण भी पढाई भी प्रशिक्षणाला ठाण्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद, 3,381 अंगणवाडी सेविकांचा सहभाग। दिवाळी निमित्ताने ठाणे बाजारपेठ जांभळी नाका इथे खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, म्हणून या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत। हिरानंदानी इस्टेट इथल्या मैदान आणि सुविधा भूखंड ताब्यात घेण्याचे नगरविकास विभागाचे महापालिकेला आदेश। उपवन आणि मानपाडा इथे बेकायदेशीर फटाक्यांची आतषबाजी, नागरिकांची ठाणे पोलीस तसेच महापालिकेकडे कारवाईची मागणी। अंबरनाथच्या प्रकाशनगरच्या पुनर्वसनासाठी विशेष आराखडा, रमाबाई आंबेडकर नगरच्या धर्तीवर पुनर्विकासाची चाचपणी। ठाणे कल्याण डोंबिवली भागात दिवाळी निमित्ताने पोलीस बंदोबस्त, आकाश कंदील हवेत उडविण्यास प्रतिबंध लागू। अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।